काय आपण हे बघत होतो ना, थोडंसं हे सांगता राहिलं नाही का की लेट फीज जी होती, जर नील रिटर्न असेल एखाद्याचं, तर मॅक्झिमम 5,000 लेट फी आहे ना. त्या 5,000मधनं हे जे नोटिफिकेशन दिलं तुम्हाला, हा विषय घेतला ना आपण काल, तर यातनं 1/6/2021 नोटिफिकेशन जे आलं, त्यातनं काय केलं गेलं की लेट फीज जर registered person who have nil outward supplies in the tax period whose total amount of tax payable in the GST 3B is nil, तिथे 250 रुपये CGST, 250 रुपये GST, 500 रुपये काय लागतं त्याच्यामध्ये. ह्या दोन मध्ये कंपॅरिझन होईल की 20 रुपये पर डे किंवा 500 रुपये दोन्ही मिळून जे लोअर आहे ते येईल. पण हा क्लास नाही. दुसरं असं आहे की 1.5 करोडच्या आत तिसरी प्रेशर यायला टर्नओव्हर होता. मागच्या वर्षी टर्नओव्हर 1.5 करोडच्या आतमध्ये होता. रिटर्न फाईल करताना लेट फीस किती होते, टॅक्सेबल सप्लाय असेल तर किती होते, 25 रुपये CGST, 25 रुपीज AGST. जर जो डिले पिरियड आहे त्यातनं जी लेट फीज आहे ती जर CGST 1,000च्या वरती गेली तर मॅक्झिमम 1,000च लागेल. AGST मॅक्झिमम 1,000च लागेल. टोटल 2,000 लागतील. हा एक क्लास आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे. समजा 3-4 महिने त्यांनी रिटर्न फाईल नाही केलं आणि मग ते करतात. प्रिसिडिंग पिरियडच्या इयरला टर्नओव्हर 1.5 करोडपेक्षा कमी होता. याच्याकरता मॅक्झिमम लेट फीज CGST मध्ये 1,000, AGST मध्ये 1,000. जर टर्नओव्हर 1.5 करोडपेक्षा जास्त होता आणि 5 करोडपेक्षा कमी होता. दुसरा क्लास काय, 5 करोडपेक्षा कमी आणि 1.5 करोडच्या वरती होता, तर इथे काय होईल, मॅक्झिमम लेट फीज 5,000, 2,500 CGST मध्ये आणि 2,500 AGST मध्ये. हे नोटिफिकेशनमुळे काय झालं, हे आणखी लेट फीज कमी केली गेली. अदरवाईज काय 50 रुपये पर डे. टर्नओव्हर जर 5 करोडच्या वरती असेल, टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड इन द प्रिसिडिंग फिनान्शियल इयर, यांना फक्त हा एक व्यवहार मिळतो, हा नाही मिळत. मॅक्झिमम 10,000, 5,000 CGST, 5,000 AGST. हे सांगायचं काल राहून गेलं माझ्या. आणि GSR कोर्स आहे, त्यात पण त्यांनी असंच केलंय. 250 टोटल टॅक्स पेबल इन GSTR 4. आता GSTR 4 मध्ये काय टॅक्स तर भरलाच जात नाही ना. CMP 0 टॅक्स भरला. GSTR 4 ला काय होतं, त्याच्यामध्ये टोटल टॅक्स पेबल आहे, पेमेंट तिथे होत नाही. आणि इथे मॅक्झिमम किती दिले, 1,000 CGST, 1,000 AGST, टोटल 2,000 आहे. तर लेट फीचा सेक्शन कुठला आहे, रिटर्न बघितलं, रिटर्न मध्ये असा प्रॉब्लेमच नाही. याच्यामध्ये लेट फीचा सेक्शन कुठला आहे तर 47 आहे. आता 47 मध्ये सेक्शन 37 आहे, सेक्शन 39 आहे. लेट फीज या सेक्शनला लागते ती कमी करण्याचं काम सेक्शन 128 मध्ये झालं ना. मी CMP 08 म्हणता ना. आता CMP सर्च करून बघ. .47 प्रमाणे
रिटर्न मध्ये काही येत नाही लेट फीस. हा लागून येत नाही. रिटर्न लागून येते. पहिल्यांदा जीएसआर 4 भरायचो ना तेव्हा पहिल्यांदा लागून येत नव्हती. नंतर मग इंटरेस्ट पण लागून यायला लागला होता, पण नंतर परत त्यांनी बंद केलं. हा आहे. गुगलला जर बघितलं ₹100 दाखवतो पण इथे फक्त इंटरेस्ट पेबल आहे याच्यामध्ये. नेटचा कॉलम म्हणजे नेट फीचा कॉलम आहे, इंटरेस्टचा कॉलम नाही. गुगलला जर सर्च केला ₹100 लागते असं दाखवतो. सेक्शन 47 दाखवतो, जी काय लेट फी ती दाखवतो. हे नंतर आलं ना CMP 0, पहिल्यापासून नव्हतं ना ते. रिटर्न जीएसआर 4 आहे. हे फक्त काय आहे की हे पेमेंट करताना त्यांनी स्टेटमेंट ठेवलंय. आता जसं क्वार्टरली रिटर्न आहे आणि मंथली पेमेंट आहे. पेमेंट जर उशिरा केलं तर इंटरेस्ट लागतो ना, तसंच आहे ना ते. पेमेंट उशिरा केलं तर इंटरेस्ट लागतो. तसं फक्त हे पेमेंट उशिरा झालं तर इंटरेस्ट घेतं. हे पेमेंट आहे फक्त. पेमेंट याचं जे आहे ते क्वार्टरली आहे, रिटर्न इयरली आहे. म्हणून ते जीएसआर 4ला लेट फीज ती त्याचा व्यवहार आलेला आहे. याच्यामध्ये लेट फीजचा प्रश्न हा रिटर्न नाही. आपण एक काय बघितलं, एक बघितलं आपण 0 डेट सप्लाय. आठवत आहे ना? टीम एक्सपर्ट माहिती काय असतं? ऐकलंय का? मर्चंट एक्सपोर्टर असं ऐकलंय? काय असतं हे? म्हणजे भारताच्या आर्थिक क्षेत्राच्या बाहेरच झालं काय बाहेरच व्यवहार झाला. एकाने काहीतरी एक्सपोर्ट केलं, भारताच्या क्षेत्रावर बाहेरच विकला. अजूनही सांगा की जर आता मला गुड्स एक्सपोर्ट करायचे असतील, जर मला गुड्स एक्सपोर्ट करायचे असतील तर मी काय करतो की आता जर एक बोटीने जातील किंवा दुसऱ्या विमानाने जातील तर ते कस्टम थ्रू पुढे पहिले कस्टममध्ये रेकॉर्ड होतील ते गुड्स कुठे पाठवायचे
आणि नंतर त्या बोटीने किंवा विमानाने ते पुढे पाठवले जाते. आता एक ऑप्शन काय, आता हा जो आपण सप्लाय करतो झिरो रेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स, आणि दुसरं सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस और बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर, स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट, तिला आपण म्हणतो झिरो रेट सप्लाय. आता ह्याचा जो सप्लाय होतोय, एक्सपोर्ट होतोय, कस्टममध्ये गुड्स जातील. आता जर कस्टममध्ये गुड्स जातील तर कस्टममध्ये आयदर IST भरावा लागेल किंवा इथे विदाउट पेमेंट ऑफ IGST ते गुड्स एक्सपोर्ट होऊ शकतात. आता जर IST पेड केला तर कुठे जमा होईल, कस्टमरमध्ये जमा होईल. आता जर का IST पे केला तर त्याचा रिफंड जो आहे तो मिळेल की नाही मिळणार. आता सेक्शन 54 आहे, याचं एक्सप्लेनेशन आहे. त्यात दिले फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 54 रिफंड includes refund of tax paid on zero rated supplies of goods or services or both, or एक काय म्हटलंय, टॅक्स पेड म्हणजे ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो तेव्हा टॅक्स पे केला, म्हणजे हा आउटपुट टॅक्स, आउटवर्ड सप्लाय त्याच्यावर टॅक्स पे केला, और इनपुट सर्विसेस यूज इन मेकिंग सच झिरो रेट सप्लाईज, हा दुसरा आहे. तिसरा और रिफंड ऑफ टैक्स ऑन सप्लाई ऑफ डीम एक्सपोर्ट और रिफंड ऑफ अनयूटिलाइज इनपुट टैक्स क्रेडिट एज प्रोवाइडेड अंडर सेक्शन 59(4). म्हणजे हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. जेव्हा रिफंड म्हटलं जाईल, रिफंड इन्क्लूड्स कुठला टॅक्स आहे, पहिला जो आहे तो झिरो रेट सप्लाय करताना जो टॅक्स पे केला म्हणजे IGST पे केला कस्टममध्ये तो. आता जर माझ्याकडे LUT किंवा बॉन्ड असेल तर विदाउट पेमेंट ऑफ IGST एक्सपोर्ट होऊ शकतो. तर त्यावेळेस इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेस घेतल्या असतील, इनपुट सर्व्हिसेस यूज इन मेकिंग सच झिरो रेट सप्लाय, त्याचा रिफंड आहे. तिसरा डीम एक्सपोर्टचा रिफंड आहे. आणि चौथा 54(3) मध्ये काय सांगितलंय, 54(3) सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 10. तर सबसेक्शन 10 मध्ये काय, विथ होल्डिंग ऑफ रिफंड. आता केव्हा कसं होतं की जसं एक इन्कम टॅक्स एक आहे, GST आहे, अगोदर तुमच्याकडे वॅट होता, अगोदरचं कुठलं गव्हर्नमेंटला काही एखाद्या टॅक्सवरती देणं राहिलं आहे, देणं राहिलं असेल तर त्याची रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होते. आणि मग सगळ्या डिपार्टमेंटला कळलं जातं की ह्या व्यक्तीचं काहीतरी देणं बाकी आहे, तुमच्याकडून काय देणं देणार होणार असेल तर तुम्ही विथहोल्ड करा, ते रोखून ठेवा. समजा मी जर इन्कम टॅक्स रिफंड घेत असेल आणि मला GST मध्ये काय डिमांड असेल तर, आणि ते जर का मी पे नाही केलं तर रिकव्हरी प्रोसेस माझ्यावर चालू होईल आणि इन्कम डिपार्टमेंटला कळवलं जाईल की ह्याला तुम्ही कुठली अमाऊंट रिफंड देऊ नका जर काय देणं झालेलं असेल तर. तर तसं नाही आहे, जर विथहोल्डिंग ऑफ रिफंड होणार नसेल तर पुढे मग त्याला रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट द एंड ऑफ एनी टॅक्स पिरियड, प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड. नॉर्मली काय दिलं आहे, provided that no refund of unutilized input tax credit shall be allowed in cases. रिफंड नॉर्मली दिला जात नाही, पण कुठल्या केस सोडून,
म्हणजे 2 केसमध्ये दिला जातो. एक झिरो रेट सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, एक हा रिफंड मिळतो. आता जर एखादा व्यक्ती फक्त एक्सपोर्टच करत असेल आणि ते एक्झिक्युटिव्हली करत असेल तर त्याचा ITC जो आहे तो अक्युमुलेट होईल. आणि दुसरं, where the credit has accumulated on account of rate of tax on inputs being higher than the rate of tax on output supplies. आता ह्या केसमध्ये काय होतं की समजा माझ्याकडे काय गुड्स आहेत ABC, हे माझे इनपुट्स आहेत, हे प्रोसेस करून मी प्रॉडक्ट बनवतो P. आता ABCचा जो परचेस जेव्हा करतो तेव्हा ह्याचा टॅक्स रेट 12% असेल, Bचा 18 असेल, Cचा समजा 5 असेल, पण Pचा 5% असेल. तो वस्तू परचेस केला जातात त्यावेळेस एक टॅक्स पे केला जातो, ITC क्लेम केला जातो. आणि ज्यावेळेस आउटवर्ड सप्लाय होतो तेव्हा जो टॅक्स कलेक्ट होतो तो टॅक्स 5% असल्यामुळे कमी अमाऊंट टॅक्स पेवर होते आणि जास्त अमाऊंट ITCची सप्लायरला पे केली जाते. आणि ह्या सप्लायरला काय होईल की आउटपुट टॅक्स पे करायला समजा 100 रुपये आला आहे तर इनपुट टॅक्स याकडे 120 जमा होतो. मग या 120 मधून हा 100 पे करतो, 20 राहिले बाकी बाजूला, आणि त्याच्याकडे असा ITC वाढत जातो तर त्याचा रिफंड अलाव केला जातो. याला म्हणतात इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. इनपुट टॅक्स जास्त आहे, आउटपुट टॅक्स कमी. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये हे पॉसिबल आहे, ट्रेडिंगमध्ये होणार नाही असं. डिस्ट्रीब्युटरकडनं गुड्स घेतले आणि मग मी विकले तर मला घेईन तोच रेट. समजा मी सोप घेतला तर सोपचा रेट, सोप एकदा बनला आहे तर त्या रेट जर 18% असेल तर 18 पर्सेंट 18च सेल आहे. पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असं होत नाही ना. तो सोप बनवायला जे कंटेंट लागत असतील ते वेगवेगळ्या पर्सेंटचे असतील आणि मग तो सोप बनला आहे. त्यामुळे इनपुट्स 12, 18, 5 ह्या पर्सेंटचा आहे आणि आउटपुट जर का 5% आहे. आता ह्याच्यामध्ये अदर दॅन नील रेटेड फुल्ली एक्झाम्प्टेड, जो आउटवर्ड सप्लाय करतो तो एक्झाम असता कामा नये किंवा नील असता कामा नये. त्याला काहीतरी रेट पाहिजे, 5 आहे 12 आहे, काहीतरी रेट पाहिजे त्याला. एक एक्सेप्ट काय म्हटलं, आता मी जो सप्लाय करतोय, सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. हे गव्हर्नमेंट नोटिफाय करतं हे प्रोडक्ट आहे, याचा ITC रिफंड मिळणार नाही. जर ते नोटिफाय केलं आहे का, जर ते नोटिफाय केलं आहे तर सरकारला त्याचा ITCचा रिफंड द्यायचाच नाही. म्हणजे माझं प्रोडक्ट जर एक्झाम किंवा नील रेट नाही आहे आणि गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेलं नाही आहे. तिसरी कंडिशन अशी आहे की नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्टेड टू एक्सपोर्ट ड्युटी. म्हणजे त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी गव्हर्नमेंटने लावलेली आहे. आता ITC रिफंड का दिला जातो, ज्यावेळेस एक्सपोर्ट होतोय त्यावेळेस फॉरेन करन्सी भारतामध्ये येणार आहे. त्यामुळे त्याची जी किंमत आहे वस्तूची ही मॅन्युफॅक्चररला किंवा जो पण एक्सपोर्ट करतो त्याला कमीत कमी लागावी म्हणून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट दिलं जातं. म्हणजे इथे सरकारला आपल्याकडे एखादी वस्तू मुबलक प्रमाणात आहे किंवा आपल्या भारताच्या गरजेपेक्षा जास्त आहे ती एक्सपोर्ट होणं हे गरजेचं वाटतं. पण समजा आपल्याकडे एक एक्झाम्पल कांदे आहेत, शेतकरी मागणी करतात की आम्हाला कांदे एक्सपोर्ट करण्याची निर्यात बंदी, एक तर गव्हर्नमेंट निर्यात बंदी करतात किंवा त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी 40% 50% लावतात. म्हणजे समजा इंटरनॅशनल मार्केटला कांद्याची मागणी आहे आणि 12 रुपये तिथे कॉम्पिटिटिव्ह रेट चालला, बरोबर, आणि आपल्याकडे शेतकरी 10 रुपये किलोनी कांदा विकत असेल तर सरकारची इच्छा नाही की ह्यांनी 10 रुपये कांदा किलो विकावा, नंतर मग आपल्याला इम्पोर्ट करायला लागेल 15 रुपयांनी, मग आपल्याकडे कांद्याला भाव वाढेल. मग अशा वेळेस काय केलं जातं की नाही, आपल्याकडे आपल्या गरजे एवढी एखादी वस्तू आहे, समजा कांदा आहे, तर मग एक्सपोर्ट होऊ नये म्हणून एकतर काय करायचं, निर्यात बंदी करायची. किंवा दुसरा इंडिरेक्टली उपाय काय की त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी 20%, 40%, 60% लावायची. तर आम्ही बंदी करत नाही, पण एक्सपोर्ट आता 10 रुपयाचा कांदा हा 100 रुपयाला होतो आणि 100 रुपयाला इंटरनॅशनल मार्केटला मागणीच नाही आहे. इतर देश 14ने विकतात, 15ने विकतात, तुमच्याकडनं 16ने आम्ही का घेऊ.
हे कुठला ड्रेस भारताच्या शेतकऱ्यांकडनं कांदा विकायलाच घेणार नाही. आणि जरी तो विकला गेला तरी आणखीन अट काय, आरटीसी रिफंड मिळणार नाही. म्हणजे अजून किंमत वाढणार त्या वस्तूची. म्हणजे एक एक्सपोर्ट ड्युटी लावा आणि दुसरा आरटीसी रिफंड मिळणार नाही. उद्देश काय की त्याला एक्सपोर्टला चालनाच मिळू नये. जेव्हा चालना द्यायची आहे तेव्हा आरटीसी रिफंड घ्या. तसं आणखीन एक चौथा ऑप्शन असा आहे की अजून एक बेनिफिट असतो ड्रॉबॅक. ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स द रिबेट ऑफ ड्युटी टॅक्स और सेस चार्जेबल ऑन एनी इम्पोर्ट इनपुट्स or any domestic inputs or input services used in the manufacture of such goods. जे गुड्स मॅन्युफॅक्चर होताना काय त्यांना इम्पोर्ट बेनिफिट दिले, तिथे टॅक्सचा त्यांना बेनिफिट दिला आहे, त्याला ड्रॉबॅक म्हणतात. तो जर बेनिफिट घेतलेला आहे तर मग आरटीसी रिफंड मिळणार. म्हणजे माझे गुड्स असे आहेत की ज्याचा काहीतरी रेट आहे, ओके, दुसरं एक्सपोर्ट ड्युटीला लागू नाही आहे, ड्रॉबॅक घेतलेला नाही आहे, तर आरटीसीचा रिफंड मिळेल. नाही, याच्यामध्ये त्यांनी जो काय एक्सपोर्ट केला आहे तो एलईडीने केला आहे का आयजीएसटीने? एलईडीने केला आहे. मग त्याकडे आरटीसी ऑटोमॅटिक आहे, मग त्याला रिफंडची त्यांनी हे केलं, मग त्यात काय तुम्हाला दिसतंय? तिथे अलाउडच नाही म्हणतात, त्याप्रमाणे दिलंय का इकडे की नाहीच मिळणार. एक बघा, हा दुसरा ऑप्शन काय म्हणतोय, हा ऑप्शन काय म्हणतोय की और क्लेम्स रिफंड ऑफ द आयजीएसटी टॅक्स पेड ऑन सच सप्लाईज. जर त्याकडे एवढी नसेल तर तो पे करेल टॅक्स. नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ अवेल्स ड्रॉबॅक. इथे नो रिफंड ऑफ आयटीसी सहसा दिलेलं आहे. जर इथे दिलं असं की त्याला रिफंड, त्याला ड्रॉबॅक जेवढा मिळाला आहे तो वजा करून द्या, तर तसं आलं असतं ना, आपण आपला अर्थ कुठं काढणार. पहिले इथे काय म्हटलंय की नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट, पहिला ऑप्शन. दुसरा कोणाला मिळतो, हे एक आणि दोन ऑप्शन दिले. यात परत प्रोव्हिजनमध्ये अपवाद काय की हा रिफंड ज्याला अलाउ करतो ते हे बघा की त्या प्रॉडक्टवरती इफेक्टिव्हिटी नाही आहे, नाही आहे, येस. आणखीन हे बघा की त्यांनी ड्रॉबॅक घेतलाय का, तो बेनिफिट घेतलाय का. जर घेतलाय तर मग आरटीसी रिफंड नाही. याचा एवढाच अर्थ निघतो ना. ह्या प्रकारे हा नाही त्याला रिफंड मिळणार, नाही मिळायला पाहिजे, रिफंड नाही मिळायला पाहिजे. त्यांनी जर ड्रॉबॅकचा बेनिफिट घेतलेला आहे, नो रिफंड काय दिलं इकडे, नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ म्हणजे काय कंडिशन आहे, जर सप्लायर ऑफ गुड्स सर्व्हिसेस बोथ अवेल द ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स. सर दिलेलं आहे तिकडे, दोन्ही बेनिफिट नाही मिळणार. जर ड्रॉबॅक घेतला तर आरटीसी रिफंड नाही मिळणार. मग तुम्ही विचारून घ्या मग याबद्दल. एक तर ड्रॉबॅक घ्या
एक्झाम सप्लाय असेल बघा, एक्झाम सप्लाय असेल तर एक्झाम सप्लायबद्दल पण काय दिलं इकडे की credit of input tax may be availed for making zero rate supply notwithstanding that such supply may be an exam supply. zero rate supply असेल, एक्झाम सप्लाय असेल तरी पण त्याचा ITC घेता येतो, तो मुद्दा नाही, त्याचा ITC घेता येतो. आणि जर ITCचा रिफंड अलाउड केलाय तर तो रिफंड मग जर त्या तरतुदीप्रमाणे कंडिशनप्रमाणे तो रिफंड होत असेल तर त्याला द्यायला पाहिजे. पण ड्रॉबॅक घेता तर नाही मिळणार. त्याने एक्सपोर्ट करताना एक्सपोर्ट ड्युटी पे केली असेल तर मग ITC रिफंड नाही मिळणार. नाही मला नाही इथे बघा, इथे काय दिलंय त्यांनी जर ड्रॉबॅक हा बेनिफिट घेतलेला आहे, तिकडे जे काय लिहिलंय ते लिहिलं असू दे, पण तुम्ही बघा की त्यांनी जर का तो बेनिफिट घेतलाय तर त्याला ITC रिफंड अलाउड होणार नाही. तर अर्थ आहे तो तिथे ड्रॉबॅक दिसतोय, ती अमाऊंट दिसते, तो खरंच ड्रॉबॅक त्याला मिळालाय का तिकडे ड्रॉबॅक शब्दामुळे आपण काहीतरी अर्थ करतोय, ते तुम्ही खात्री करून घ्या की नक्की तो ड्रॉबॅक त्याला अमाऊंट ती रिफंड म्हणून मिळाले का, त्याला तो बेनिफिट मिळालाय का. आणि जो ड्रॉबॅक इथे म्हणतायत हा ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स, हे जे दिलं इकडे ह्याच्यामध्ये ती अमाऊंट त्याला काय मिळाले ती त्या ड्रॉबॅकची अमाऊंट आहे का, आणि जो ड्रॉबॅकचा इथे अर्थ आहे त्याप्रमाणे ती अमाऊंट त्याला मिळाली आहे का, तर त्याला रिफंड अलाउड होणार नाही. नाही नाही आता बघा ज्या वेळेस असे शब्द येतात ना, एक पण लक्षात द्या, एक पण लक्षात द्या. पहिले तुम्ही जेव्हा हे प्रोसेस करताय तेव्हा त्यांनी कुठलं प्रॉडक्ट एक्सपोर्ट केलंय लक्षात घ्या, त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी आहे का. तुम्ही ज्यावेळेस एखादा केस तुम्ही व्हॅलिडेट कराल, व्हेरीफाय कराल, तर तुम्हाला हे बघायला पाहिजे ना की ह्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती का नाही. मग ती जर असेल तर ती कुठल्या डॉक्युमेंटला कुठे कळते. जर ड्रॉबॅक हा विषय असेल तर तो कसा समजून घ्यायचा, कसा व्हेरीफाय करायचा की हा ड्रॉबॅक मिळाला की नाही मिळाला. ह्याच्यात जो ड्रॉबॅक ते म्हणतायत किंवा ह्याच्यामध्ये जी इक्विटी ते म्हणतायत लॉ मेकर, नक्की त्याचा अर्थ काय आहे आणि ती अमाऊंट कशी मिळते, कुठे मिळते, काय मिळते, कशी अकाउंटला येते. आणि जर तो बेनिफिट त्या लॉमध्ये त्यांना किंवा इकडे जर का हे बर्डन टाकलंय, हे बर्डन आहे, एक्सपेक्ट ड्युटी हे बर्डन टाकलंय आणि ड्रॉबॅक हा बेनिफिट दिलाय, ते बर्डन किंवा तो बेनिफिट त्याच्यावरती नाही आहे त्या एक्सपोर्टवरती. हे तुम्ही कसं बघायचं हे तुम्ही समजून घ्या. ते समजल्यानंतर पुढे मग बाकीच्या इतर गोष्टी आहेत की डॉक्युमेंट प्रॉपर दिलेत का, तो ITC आलाय का क्रेडिट लेजरला, मग पुढच्या गोष्टी. हां नाही नाही बघा काय बोललो आता, हे बघा तुम्हाला ITC चा विषय काय आहे. नाही इथे काय क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल्ड फॉर मेकिंग झिरो रेट सप्लाईज नॉटविथस्टँडिंग दॅट सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लाय पण जर तुम्ही तो एक्सपोर्ट करता तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं, अवेल करता येईल. आणि जर ते अवेल केलेलं आहे आणि जर तुम्हाला त्याचा रिफंड पाहिजे असेल, जर ITC रिफंड अलाउड आहे एक्सपोर्टच्या केसमध्ये तर त्याचा ITC रिफंड घेता येईल ना. रिफंड केव्हा घ्या तुम्ही ITCचा, पहिले ITC तुमच्या क्रेडिटला गेला पाहिजे. मग आपण हे पण बघितलं आहे की आपण कुठला ITC घेऊ शकतो. मग त्या नियमाप्रमाणे जो ITC घेऊ शकतो 17(5) मध्ये ब्लॉक नाही आहे. एक्झाम सप्लाय जर डोमेस्टिक सप्लाय असेल तर ITC घेता येत नाही, 17(5) मध्ये ब्लॉक नाही आहे आणि तुम्ही एक्सपोर्ट करताय तर ITC घेऊ शकता ना. मग तो ITC तुम्ही क्लेम घेऊ शकता, तो अवेल करू शकता. अवेल केलाय, युटिलाइज करा, तुमच्याकडे आउटवर्ड सप्लायच नाही आहे, मग तो रिफंड मिळतो का. जर 54(3) त्याला अलाउड करतो तर तो रिफंड घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. पण दिलेल्या अटी शर्तीमध्ये ते बसलं पाहिजे ना.
जर त्याने एक्सपोर्ट ड्युटी बर्डन टाकलंय किंवा तो ड्रॉबॅक बेनिफिट घेतलाय तर 54 मध्ये एवढं सांगितलं 2 प्रोव्हिजन मध्ये त्या की तो मिळणार नाही मग रिफंड, तो आरटीसी रिफंड देऊ नये. आणखीन काय त्यामध्ये की येतो ठीक आहे एवढं. आता आउटपुट जो असतो समजा एखाद्याकडे आता समजा याच्यामध्ये एक एक्सपोर्ट करतो त्याची अमाऊंट 1 लाख, ह्याच्यावरती त्याच्याकडे बॉन्ड किंवा एलईडी नाही, 18,000 टॅक्स द्यायला लागेल आयजीएसटी. हा कस्टमरना घेतला जाईल ना, हा कस्टमरना घेतला जाईल. आता ह्या 18,000चा रिफंड कसा मिळतो, कसा मिळतो तरी याचं रिफंड ॲप्लिकेशन तुमच्याकडे येतं का, डिपार्टमेंटकडे येतं का? हां जेव्हा एक्सपोर्ट केला जातो बरोबर आहे, तेव्हा त्याचा GST 1ला रिपोर्टिंग कुठे होतं, 6A. त्यामध्ये बघा ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो त्या शिपिंग बिल बनतं. आता हे काय दाखवतं इकडे, तर इथे जे जो इनवॉइस GST 1ला आपण 6A मध्ये GST 1ला देणार आहोत तिकडची इन्फॉर्मेशन आणि शिपिंग बिलमध्ये जो इनवॉइस इथे रेकॉर्ड केला आहे त्याची तिकडे इनवॉइस नंबर डेट वगैरे असेल ती मॅच झाली पाहिजे. जेव्हा मी इथे ॲड रेकॉर्ड करीन तेव्हा इथे मला इनवॉइस नंबर आहे, हा नंबर मी कस्टममध्ये पण दिला आहे, इनवॉइसची डेट आणि मग शिपिंग बिलवरनं त्या इनवॉइसवरून काय बनतं शिपिंग, ह्या इनवॉइसवरून काय बनतं कस्टममध्ये शिपिंग बिल. मग याच्यामध्ये पोर्ट कोड काय, कुठल्या पोर्टवरनं गेला, शिपिंग बिल नंबर काय होता आणि शिपिंग बिल डेट काय होती, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन त्या शिपिंग बिलमध्ये इनवॉइस नंबर आणि डेट आहे त्याच्याशी मॅच होईल. याचबरोबर ही एक झाली माहिती. दुसरी माहिती काय असेल, रिपीट काय इफेक्ट असतो याचा, हां हे पण दाखवतं असं. हे पण काय सांगतं की 3.1B मध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज 0 रेटेड हे इकडे दाखवतं, ही इथे येईल प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू आणि इथे IGST येईल. जर IGST भरला तर येणार नाही. आता जे कस्टममधनं एक्सपोर्ट झालेलं आहे तिकडची इनवॉइसची इन्फॉर्मेशन शिपिंग बिलमध्ये रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स, रूल 96. LUD किंवा बॉन्ड नाही आहे म्हणजे IGST भरला तिकडे
आता हा IGST ज्यावेळेस भरला, ओके, लक्षात घ्या, आता माझ्याकडे 18,000 रुपये मी टॅक्स पे केला, पण ज्यावेळेस मी GSR 1 फाईल केला, हे 18,000 दाखवले भरलेले. आता माझ्या अकाउंटला ITC पण 12,000 होता, ओके, आणि कॅशमध्ये मी 6,000 भरले. ITC घेईन 12,000 होता ना मी, आणि कॅशमध्ये 6,000 भरले. हे 18,000 कस्टममध्ये गेले. जर हे 18,000 कस्टममध्ये गेलेच नसते, कस्टमरनं 18,000 गेलेच नसते, तर इकडे ITC 12,000 राहिला असता. जर LUT असता, तर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स केला असता, हे 6,000 पण भरायला लागले नसते, आणि ह्या 12,000चा रिफंड मिळाला असता. बरोबर. आता इकडे ITC आहे, हे दाखवणारच ना आपण, तिकडे IGST 18,000 दाखवणारच, ते भरले गेलेच आहेत ना तिकडे. कस्टममध्ये हे 18,000. आता कसं होतं, आपण अमाऊंट कुठली दाखवतो, हे 18,000 कस्टममध्ये दिले गेले का नाही दिले गेले, काय होतं याचं? नाही, मी काय म्हणतो, जर का IGST पे करायचं आहे, तर हे 18,000 पे कुठे होणार, रिबीत होणार का कस्टममध्ये होणार? हां, नाही, मी तुम्हाला काय म्हणतो, तुमच्याकडे LUT नाही आहे, तुमच्याकडे LUT नाही आहे, ओके. गुड जेव्हा एक्सपोर्ट होत आहेत, तेव्हा हे 18,000 रुपये जे पे करायला लागतील, कस्टममध्ये पे करायला लागतात, मला माहिती आहे. एक बघा, एक ऑप्शन काय आहे की कस्टममध्ये अमाऊंट द्यायचीच नाही LUT मध्ये, आणि दुसरी जर द्यायला लागणार आहे तर IGST इकडे भरतो ना आपण. जर इकडे भरतो, जर का भरायचीच नसती, कस्टमरने भरलेली आहे, तर इथे हा कॉलमच नसता ना मग IGSTचा. जर या कॉलममध्ये अमाऊंट आली इकडे, तर ही अमाऊंट भरायला लागेल ना इकडे. आता जर LUT आहे तर मी भरणार नाही, LUT नाही आहे तर IGST भरायला लागेल 18,000. तो काय येईल, टाकायला लागेल इकडे, कॉलम 0 टाकायला लागेल. जर ते मला टाकायला लागेल तर मग मी हा 18,000 भरणार आहे, रिबीटच भरणार आहे ना. आता 12,000 ITC आहे आणि 6,000 कॅश आहे, म्हणजे भरले किती ॲक्च्युली, कॅशमध्ये 6 भरले, ITC. आता रिफंड मला 18,000 मिळायला पाहिजे, बरोबर आहे ना, रिफंड त्या 18,000 मिळायला पाहिजे. आता कस्टमरमध्ये एंट्री आहे की मी IGST 18,000 तिकडे काय केले, ते थ्रीबीत भरले गेलेत का हे ते बघतील ना. मग ते हे बघतात तिकडे की शिपिंग बिल दाखवले GSR 1ला मॅच झालं, आणि इकडे 3B मध्ये 18,000 रुपये दाखवलेत त्यांनी. ITC असेल नसेल तो घेऊ दे, बरोबर आहे, पण 3B फाईल झालाय, या कॉलमशी कस्टमचं पोर्टल मॅच करेल. ते मॅच झालं का हे जे 18,000 आहेत याचा रिफंड रूल 96 प्रमाणे आता बघा हे दिले, I am eligible to receive the refund of IGST and cess paid on export of goods if I have filed GST 3B. GST 3B फाईल केलं, yes, you are eligible for refund of integrated tax and cess on account of export of goods with payment of tax if you meet following conditions. पहिली कंडिशन काय, फाइल फॉर्म GSR 1 providing export detail in table 6A. GSR 1 along with the shipping bill detail having IGST and cess levied and form GST 3B of the relevant tax period for which refund is to be paid. Eligible आहे तो रिफंड घ्यायला. एक. दुसरं, how can I claim refund on account of export of goods with payment of IGST and cess when the refund will be processed? कधी प्रोसेस, once you file form GSR 1 and provide
details along with the shipping bill detail having IGST says 3B relevant tax period for which refund has to be paid. You are eligible to receive refund on account of export of goods made on payment of IGST. GST portal shares the export data. अगोदर माझा एक्सपोर्ट झालाय, शिपिंग बिल तिकडे फाईल झालंय, नंतर मी 3B भरतोय ना. मग जीएसटी पोर्टल काय करतं? जीएसटी पोर्टल शेअर्स द एक्सपोर्ट डेटा डिक्लेअर्ड अंडर फॉर्म GSTR 1 along with the validation that form GSTR 3B has been filed for the relevant tax period with IceGate custom system. Validate the form GSTR 1 data with their shipping bill and EGM and data and process the refund. The taxpayer is not required to file separate refund application in this case, and shipping bill itself shall be treated as a refund application. Once the refund payment will be credited to the account of the taxpayers, the IceGate system shall share the payment information with GST portal, and the GST portal in turn shall share the information through SMS and email with the taxpayer. बरोबर आहे. ही जी माहिती आहे ह्याप्रमाणे हा रूल 96 जो आहे डीम ॲप्लिकेशन शिपिंग बिल. आता जर का एखाद्याने 3B भरताना त्या डेरिव्हेटिव्ह त्या कॉलममध्ये जर ती माहिती दिली नाही तर त्यांना रिफंड प्रोसेस करायला मॅच करायला प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून त्यांनी तो मेसेज द्यायला सुरुवात केली की जर तुम्ही हे भरताय, जेव्हा मी 3B भरायला जातो इकडे, जेव्हा मी हा कॉलम काढतो तो मला इकडे मेसेज फ्लॅश करतो. हे बघ, द एक्सपोर्ट इनवॉइस शॅल बी प्रोसेस फॉर ट्रान्समिशन टू IceGate इफ करेक्ट IGST अमाऊंट इज नॉट मेन्शन अँड पेड थ्रू टेबल 3.1B. केलं इकडे. मग ती तो इनवॉइस तुम्ही इकडे दाखवा, IGST इकडे भरता हे दाखवा. या कॉलममध्ये लोक दाखवत नव्हते. जर ते इथे वरती दाखवलं ए मध्ये की IGST भरला आहे, वर दाखवलं भरायचं आहे, तर मग ते त्यांना मॅच करता येत नाही. त्यामुळे व्हेरीफाय दिलाय ना वेगळा कॉलम. त्याचा उद्देश तो आहे रिफंड प्रोसेस करण्याकरता. बऱ्याच लोकांनी चुकीचे भरत होते म्हणून तो मेसेज तिथे फ्लॅश होतो. त्याला सुरुवात झाली की 6A मध्ये पहिले तो इनवॉइस दाखवा, जो एक्सपोर्ट झालाय तो शिपिंग बिलची मॅच होईल आणि त्याचा पेमेंट इथे केलंय हे दाखवा, मग ते प्रोसेस होईल. यात जर मिसमॅच असेल तर मग रिफंड प्रोसेस होणार नाही. आणखीन काय म्हटलं, द ॲप्लिकंट हॅज बीन अंडरगॉन अदर ऑथेंटिकेशन इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन रूल 10B. आता जेव्हापासून आधार ऑथेंटिकेशन आणलं तर याच्यामध्ये काय होतं की रूल 10B आला. रूल 10B मध्ये काय केलं, सेक्शन जर न्यूली घेत असेल तर आयदर त्याचं व्हेरिफिकेशन फिजिकली व्हेरिफिकेशन होईल किंवा मग आधार ऑथेंटिकेशन होईल. दोन ऑप्शन त्याला आहे. पण जर रिफंड घ्यायचा असेल तर रिफंडसाठी किंवा एखादा नंबर जर कॅन्सल झाला असेल तर फायलिंग ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन आणि एक रिफंड आहे रूल 96चा, दुसरा आता बघतोय आपण तो रूल 89. 96 हे दोन आहेत ना. यात जर रिफंड पाहिजे असेल, रिफंड ॲप्लिकेशन फाईल करताना RFD 01 भरायचा आहे किंवा इकडे हा ऑटोमॅटिक प्रोसेस होईल ह्या रूलप्रमाणे. त्याच्यापूर्वी टॅक्सपेअरचं आधार ऑथेंटिकेशन होणं गरजेचं आहे. ज्याने GST नंबर घेतला होता अगोदरच्या काळामध्ये त्यांना काय इथे 10B ॲप्लिकेबल होत नाही. ॲप्लिकेबल केव्हा होतो, जर नंबर कॅन्सल झाला, रिवोक करायचा आहे, रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, तर पहिले काय करा, आधार ऑथेंटिकेशन. रिफंड 18 म्हणजे जर का एखाद्याने जर का IGST भरला असेल आणि जर त्याचा रिफंड प्रोसेस होत नसेल तर आयदर त्यांनी GST नंबर आणखी 3B मध्ये माहिती प्रॉपर दिलेली नाही किंवा दुसरं त्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलेलं नाही.
आता रिफंड जर मला घ्यायचा असेल, त्याचं ॲप्लिकेशन करायचं असेल, ॲप्लिकेशन फॉर रिफंड, आता रिफंड ऑफ एक्सचेंज बॅलन्स इन कॅश लेजर आहे, कॅशला बॅलन्स पडला आहे, घ्या रिफंड. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, बरोबर आहे. हा कसला ITC आहे, LUD किंवा बॉन्ड आहे. ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज मेड टू सेज युनिट सेट डेव्हलपर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, आपण युनिट सप्लाय सेज किंवा एक्सपोर्ट आहे. रिफंड ऑन अकाउंट ऑफ ITC अक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर आहे. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपिएंट ऑफ डीम एक्सपोर्ट. आता हे डीम एक्सपोर्ट काय, बरोबर. डीम एक्सपोर्ट डिफाईन कुठे केलं, जसं आता आपण बघितलं की IGST ॲक्टमध्ये युनिट सप्लाय, तसा डीम एक्सपोर्ट डिफाईन कुठे केलं. तुम्हाला माहिती असणं अपेक्षित नाही मला, फक्त मी कोणाला माहिती आहे का विचारलं. डीम एक्सपोर्ट का दिला आहे, सेक्शन 147. तुम्ही याचा एक रेफरन्स बघाल, सेक्शन 2 मध्ये क्लॉज 39. डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स ॲज मे बी नोटिफाईड अंडर सेक्शन 147. आता 147 काय सांगतो की द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज डीम एक्सपोर्ट वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया. गुड्स भारताबाहेर जात नाही, एक. दुसरं, अँड पेमेंट फॉर सच, दुसरं काय, पेमेंट फॉर सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इन इंडियन रुपीज और इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज. आणि तिसरं, इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मॅन्युफॅक्चरिंग त्या गुड्स झालं पाहिजे भारतामध्ये आणि ते गुड्स भारताबाहेर जात नाही आहेत आणि त्याचं पेमेंट रिसिपिएंट जे करतो ते कसं करतो, कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये करतो. आता जर याप्रमाणे ते नोटिफाय करतील, कोणाला, नोटिफाय सर्टन सप्लाईज, सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, हे एक आहे. दुसरं, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन. तिसरं, सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. ओके, त्याला शॉर्टमध्ये EOU म्हणतात. याला EPCG, याला AA. हे जर AA EPCG होल्डर आहे किंवा EOU आहे त्यांना एक्सपोर्ट केलं, किंवा सप्लाय ऑफ गोल्ड बाय बँक ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्पेसिफाईड इन द नोटिफिकेशन नंबर अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. मॅन्युफॅक्चरर केले गुड्स ते भारतामध्येच आहेत, पण यांना जर सप्लाय केला तर तो डीम एक्सपोर्ट म्हटला जातो. आता जर हा डीम एक्सपोर्ट आहे तर या डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये काय, आणि हे जे तुम्ही बघाल ॲडव्हान्स ऑथरायझेशन मीन्स एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन, हे नोटिफाय केलं त्यात हे दिले. ॲडव्हान्स ऑथरायझेशन मीन्स अँड ऑथरायझेशन इश्यूड बाय द डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 4 फॉरेन ट्रेड पॉलिसी for import or domestic procurement of input or pre-import basis of physical export. पुढे, export promotion capital goods authorization means an authorization issued by the Director General of Foreign Trade under Chapter 5. हा Chapter 4 होता, हा Chapter 5. आणि अजून exploratory unit means exploratory unit EOU or electronic hardware technology park unit ESTP or software technology park unit STP or biotechnology park unit approved in accordance with the provision of chapter 4, 5, 6.
फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये दिलेलं आहे. आता हे डिक्लेअर केले यांना गुड्स आता हा जो डीम एक्सपोर्टचा कन्सेप्ट आहे यामध्ये असं केलंय की ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट आहे इथे, आणि ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट आहे, दोन्ही आहे. आता जर मी ते नोटिफाईड पर्सनला सप्लाय करतो, मी सप्लायर आहे बरोबर आहे. आता तो समजा एक्सपोर्ट ऑर्डर युनिट असेल, समजा तुमचा UOU आहे, तुम्हाला वाटलं की माझ्याकडनं सप्लाय घ्या, तुम्ही मला काय विचाराल काय रेटनी तुम्ही आम्हाला गुड्स द्याल आणि GSTचं काय, ते बोलीन एक काम करता GSTचा रिफंड माझा मी घेतो, तुम्ही फक्त मालाचे पैसे द्या, 60 दिवस क्रेडिट घ्या, म्हणजे मला काम मिळेल ना, आणि तुम्हाला काय फायदा होईल, तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी होईल, माझा बिझनेस वाढेल, कारण की मी GST जबाबदारी मी घेतो. मग हे डीम एक्सपोर्ट गव्हर्नमेंटने ह्या प्रकारचं काय आणलं की हे डीम एक्सपोर्ट आहे आणि ज्यांना जो सप्लायर सप्लाय करेल त्याला मी रिफंड देऊ. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की ते जे UOU आहे ते सेजमध्ये नसतं, ती फॅक्टरी सेजमध्ये नाही आहे, तो तिथून एक्सपोर्ट करतो पण ते सेज युनिटच्या बाहेर, झिरो डेट सप्लाय होत नाही, त्यामुळे त्याला LUTचा काही उपयोग होत नाही, त्याला LUTचा जो काय फायदा बेनिफिट आहे तो मिळत नाही, त्याला तो कायदा लागू होत नाही LUTचा. LUT काढलाय त्याला डीम एक्सपोर्ट करतो नाही झालं, लक्षात घ्या. आता ज्यावेळेस मी GSR 1 फाईल करेन तर मी डीम एक्सपोर्ट केलंय, हे कसं करणार, त्या डीम एक्सपोर्ट याला ठीक आहे. तर याचा जर का रिफंड मागितला जातो तर पहिले GSR 1 डीम एक्सपोर्ट डिक्लेअर केलाय का, हे पहिले बघायचं, हे पहिले व्हॅलिडेशन. आता बाकी जर का मी इकडे सेजचा असेल तर इथे ते पण ह्याच ह्याच्यामध्ये 4A 4B 4C आणि 6A एक्सपोर्ट आहे, 6B 6C हे पण काय रजिस्टर असतात, ते तुम्ही वरती बघाल इथे सेज पण आहे डीम एक्सपोर्ट पण आहे. तर डीम एक्सपोर्ट करता डीम एक्सपोर्ट आहे, आणि जर सेज असेल, आता जर सेजमध्ये मी सप्लाय केला असेल तर सेजमध्ये मला इनवॉइस जो बनतो तो सेजमधला इनवॉइसमध्ये अशा प्रकारे लिहायला लागतं, असं हेडिंग येतं की सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय मीन फॉर सप्लाय टू सेज युनिट. मग पेमेंट ऑफ IGST आहे का पेमेंट विदाऊट IGST आहे, इथे विदाऊट आहे, या प्रकारचं हेडिंग इनवॉइसच्या वरती मी दिलं बघा, इकडे हे इथे आले, आणि LUT असेल तर मग LUT नंबर इथे येतो आणि खाली याचा पिरियड येतो. दरवर्षी समजा माझा जो नंबर दिला आहे तो मार्चला माझा एक्सपायर्ड होईल, मला नवीन ॲप्लिकेशन द्यायला लागेल आणि एप्रिलपासून परत मला नवीन 31 मार्चपर्यंत नवीन नंबर मिळेल. म्हणजे मी LUT ॲप्लिकेशन फाईल केलं तर मला तिथे अकनॉलेजमेंट नंबर मिळतो आणि तोच माझा मानला जाईल की तो माझा LUT नंबर आहे, पण तो दरवर्षी रिन्यू करायला लागतो, दरवर्षी नवीन काढायला लागतो. त्याचे ॲप्लिकेशन जे आहे LUT ते वेगळं आहे, ते चालू करतो. ओके, आता लक्षात घ्या, आपण डीम एक्सपोर्ट बघतोय, तर मी जेव्हा इकडे जाईन तेव्हा इथे मला हे टिक मार्क करायचं आहे. आता सप्लायर आणि रिसिपियंट दोघंही काय करू शकतात, रिफंडला अटेंड करू शकतात. मग ॲप्लिकेशन दोघांनी पण केलं तर हां दोघांपैकी एकाला द्यायचं आहे ना,
मग दोघांपैकी जे एकाला जर रिफंड द्यायचा असेल मग त्याकरता डिक्लेरेशन आहे सांगितलं इकडे की अक्नॉलेजमेंट बाय द jurisdictional tax officer of the advance authorization holder, okay, or export promotion capital goods authorization holder, as the case may be, that the said deemed export supplies have been received by the said advance authorization. एक म्हणजे हा ए होल्डर किंवा EPCचे होल्डर यांनी ते रिसिव्ह केलंय याची काय पाहिजे अकाउंटमेंट पाहिजे. म्हणजे मी जर का इकडे रिफंड मागतोय की रिफंड करा, हे रिफंड द्या, तुम्ही नक्की डीम एक्सपोर्ट केलाय का, त्यांना मी सप्लाय केलाय का, आणि त्यांनी ITC घ्यावा की घेऊ नये. जर रिफंड मी घेणार ना त्यांनी ITC घ्यायलाच नाही पाहिजे ना, त्यांनी ITC अवेल करायलाच नाही पाहिजे. अँड अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज दॅट नो इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच सप्लाईज हॅव बीन अवेल्ड बाय हिम. त्यांनी अवेलच करू नये पहिली गोष्ट. त्यांनी अवेल जर केला अजून अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज दॅट ही शॅल नॉट क्लेम द रिफंड ऑफ. आता जर अवेलच नाही केला तर क्रेडिट यायला अमाऊंटच जाणार नाही, मग रिफंड मागायचा प्रश्नच नाही. पहिले गुड्स माझे तिथे गेलेत याचा पुरावा मला घ्यायला लागेल, कारण मी सप्लायर आहे, मी रिफंड घेणार आहे. एक ती गोष्ट पाहिजे. म्हणजे हे जे काय अक्नॉलेजमेंट आहे, ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन देईल तेव्हा ह्याचं डॉक्युमेंट तिकडे देईन. हे डॉक्युमेंट बघा मी गुड पोचवले. दुसरं माझा रेसिपियंट सांगतोय की मी ITC अवेल करणार नाही, तर ते अंडरटेकिंग. आणि दुसरं अंडरटेकिंग तो ITC रिफंड घेणार नाही, म्हणजे इथे फिक्स आहे. आता जर तो व्यक्ती रिफंड मागायला गेला तो अवेल केलं कसं काय, तू लिहून दिलास नाही की अंडरटेकिंगमध्ये की मी ITC घेणार नाही, तो ITC पण घेतला, तू परत रिफंडचं ॲप्लिकेशन करतोय. म्हणजे सरकारला एखादा बेनिफिट द्यायचा असेल तर कुठे टॅक्स चोरी होऊ शकते ती कशी थांबवायची हेही बघायला लागतं. आता ज्या वेळेस तुम्ही कुठलाही रिफंड प्रोसेस कराल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या की बघ कुठल्या कंडिशनवरती कुठल्या डॉक्युमेंटवरच्या आधारावरती हा रिफंड अप्रूव्ह करायचा आहे. आता जेवढ्या केस तुम्हाला मी दाखवलं तिकडे, तर तुम्हाला याच्यावरती पहिली गोष्ट एक लिस्टिंग बनवायला लागेल की ह्या कुठल्या कुठल्या केसमध्ये काय डॉक्युमेंट लागतात, काय बघायचं, काय व्हेरीफाय करायचं, कसं करायचं, ही माहिती कशी कुठे अवेलेबल असते, ती कशी बरोबर आहे की नाही, त्याचा जो करेक्टनेस आहे तो कसा व्हेरीफाय करायचा हे तुम्हाला बघायला लागेल. लॉ सांगणं एवढं माझं काम आहे, काय आहे, काय लिहिलंय, काय नाही, त्याचा नक्की काम करताना कसा अर्थ येतो आणि कशा प्रोसेस करायचं हे तुम्हाला बघायला लागेल. रिफंड ऑन अकाउंट ऑफ सेज आहे, तर मग तिकडे सेज चूज केलेला बरोबर तिथे नंबर टाकला तर वरती ऑप्शन येतो, तर तो मला चूज करायला लागतो की विथ पेमेंट आहे का विदाउट पेमेंट आहे. जर विदाउट पेमेंट असेल तर मग 3B ती जेव्हा ऑटो पॉप्युलेट होईल तर तिथे IGSTची अमाऊंट भरायला लागणार नाही, आणि जर विथ पेमेंट आहे तर मला ते भरायला लागेल. हे ऑप्शन जेवढे मला दिसत आहेत आता इथे बघा, ऑन अकाउंट ऑफ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, अपील, एनी अदर ऑर्डर, अमाऊंट जास्त भरली गेली तर रिफंड घ्यायची. पण त्या जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत जिथे एवढं दिलेलं आहे की एखादा रिफंड दिला जाईल त्याप्रमाणे ह्या रिफंडचे एवढे ऑप्शन आलेले आहेत. आता अजून एक ऑप्शन आहे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम or intend to export such goods. आणि मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. आता मॅन्युफॅक्चरर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग करतो, जर ते एक्सपोर्ट केले त्याला LUT आहे, बॉन्ड आहे, किंवा मग जर ते नसेल त्याला रिफंड मिळतो. आता हा जो मर्चंट एक्सपोर्टर आहे त्याच्याकरता काय प्रोव्हिजन आहे, ह्यातनं काय होतं हे पुढे बघायचं. तिथपर्यंत तुम्हाला कळलंय, इथे ब्रेक घेऊया.